वेलकम टू समर्थ ऑनलाईन क्लासेस. आज आपण 8th स्टँडर्ड सायन्समधील 14 नंबर टॉपिक मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट हा टॉपिक बघणार आहोत. तर या टॉपिकमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती हीट म्हणजे काय आणि ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि तिचं मेजरमेंट कशा पद्धतीने केलं जातं आणि त्या हीटचा हीटचे काय परिणाम होतात, हीट आपण कुठल्या सोर्सेस मार्फत मिळवतो या संबंधीचा सर्व अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीचा क्वेश्चन आहे, विच सोर्सेस डू वी गेट हीट फ्रॉम? आपण कोणकोणत्या सोर्सेस मार्फत आपल्याला हीट मिळते? तर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही बघत असाल की सुरुवातीला जे लोक होते त्यांच्याकडं इलेक्ट्रिक अप्लायन्सेस फारसे वापरत नव्हते. त्यामुळे ते लोक सूर्यापासून सौर ऊर्जेचा वापर करून आपलं अन्न वगैरे शिजवत असत किंवा पाणी गरम करत असेल. तर तो एक सोर्स झाला, म्हणजे वी कॅन गेट हीट फ्रॉम सन. याशिवाय बरेचसे फ्युएल्स आपण डेली जीवनात वापर करतो, म्हणजे फ्युएल्स लाईक वूड, कोल, पेट्रोल ह्या पद्धतीचे फ्युएल्स आपण बर्न करतो आणि त्यापासून हीट मिळवतो. तसंच याच्याशिवाय इलेक्ट्रिसिटी म्हणजे गिझर, इलेक्ट्रिक शेगडी जी आपण स्वयंपाकामध्ये वापरतो, तर ह्यांच्यामार्फत देखील आपण हीट मिळवतो आणि त्याचा वापर करतो. याच्याशिवाय तुम्हाला हे पण माहिती असेल की ॲटॉमिक एनर्जी मार्फत देखील आपल्याला हीट मिळवता येते. तर हे सर्व सोर्सेस आहेत की ज्याच्यामार्फत आपल्याला हीट आपण वापरात घेऊ शकतो. तर याचा आन्सर काय येईल? सन, अर्थ, फ्युएल लाईक वूड, कोल, पेट्रोल, इलेक्ट्रिसिटी अँड ॲटॉमिक एनर्जी आर द सम सोर्सेस वी गेट हीट फ्रॉम. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर बघूया हाऊ इज हीट ट्रान्सफर्ड. म्हणजे हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रान्सफर केली जाते. हाऊ इज हीट ट्रान्सफर. तर तुम्हाला माहिती आहे नेहमी हीट ही हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरकडे जात असते. हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. पण सायन्समध्ये ह्याच्याशिवाय देखील काही प्रोसेस आहेत की ज्याच्यामार्फत हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाते. तर ह्यापैकी कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन दीज आर द वे बाय विच हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. म्हणजे हीट हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरकडे जातेच, पण याच्याशिवाय त्याचे काही सब प्रकार आहेत की ज्याच्यामार्फत हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाते. आणि त्याचे प्रकार कुठले तर कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन. तर ह्याचे डिटेल्स आपण सध्या बघणार नाही आहे या टॉपिकमध्ये, पण तूर्त तुम्ही लक्षात ठेवा की कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन ह्याच्यामार्फत हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते. ह्याच्यानंतर आपण बघूया विच इफेक्ट ऑफ हीट डू यू नो. म्हणजे हीट एखाद्या ऑब्जेक्टवरती जर का आपण एखादा ऑब्जेक्ट जर का हीट केला तर त्या ऑब्जेक्टवरती काय परिणाम होतात. तर एखादा ऑब्जेक्ट जर का तुम्ही हीट केला तर काय होईल, त्या ऑब्जेक्टमध्ये हीट ट्रान्सफर होईल आणि हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरकडे हीट फ्लो होईल आणि त्या ऑब्जेक्टचं एक्सपान्शन होईल, म्हणजे त्याची लेंथ किंवा ब्रेडथ वाढलेली दिसेल तुम्हाला. ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला लोहार ज्यावेळेस वेगवेगळ्या अप्लायन्सेस तयार करतो त्याच्यामध्ये बघायला मिळेल. बघा, त्या लोखंडी अवजारांना वेगवेगळे शेप देण्यासाठी तो हातोड्याने त्या अवजारांवरती घाव घालत असतो. त्यामुळं तो लाल होऊन त्याला वेगवेगळा शेप देता येतो. मग तो लाल होतो म्हणजे काय होतं, तर त्याचं एक्सपान्शन होतं, म्हणजे आहे ह्याच्यापेक्षा थोडीशी त्याची साईज वाढते आणि गरम असताना त्याला आपण वेगवेगळे शेप देऊ शकतो. मग दॅट इज कॉल्ड एक्सपान्शन. नंतर चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय, तर बर्फाला जर का तुम्ही हीट दिली तर तो काय होईल, त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल.
किंवा पाण्याला जर का तुम्ही हीट केलं तर त्याचं रूपांतर वाफेमध्ये होईल, किंवा वाफेला जर का थंड केलं तर त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल. म्हणजे लाईफ सायकल तुम्ही याच्या अगोदरच्या स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. याच्याशिवाय राईज इन टेम्परेचर, म्हणजे एखाद्या लिक्विडला जर का तुम्ही गरम केलं तर त्याचं टेम्परेचर वाढू शकतं. आणि याशिवाय लोहाराचं तुम्ही मगाशी उदाहरण ऐकलंच आहे की त्याच्यामध्ये देखील लोखंडाला जर का आपण गरम केलं किंवा त्याच्यावरती घाव घालतो म्हणजे काय करतो आपण, तर लोखंड गरम करतो. सारखे घाव घातल्यामुळं ते लोखंड गरम होतं आणि त्यामुळं त्याच्यातून तो गरम झाल्यामुळं ते लाल होतं बघा. लाल झालेलं होतं म्हणजे काय, तर त्याच्यामधून लाईट बाहेर पडते. म्हणजे हा देखील हीटचाच परिणाम आहे. मग हे आपण मेन्शन करू शकतो आपल्या आन्सरमध्ये. याशिवाय बर्निंग, म्हणजे बर्निंगचं एक्झाम्पल तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही बघत असाल की मॅचबॉक्स ज्यावेळेस आपण स्टिक्स लाईट करतो त्यावेळेस ती स्टिक त्या मॅचबॉक्सच्या रफ सरफेसवरती रब करतो आणि रब केल्यामुळं काय होतं, तर ती स्टिक बर्न होते. तर हे देखील हीटचाच परिणाम आहे. हे सर्व एक्झाम्पल हीटचेच परिणाम आहेत. तर इन शॉर्ट आपण काय म्हणू शकतो, तर इफेक्ट ऑफ हीट आर एक्सपान्शन, चेंज ऑफ स्टेट, राईज इन टेम्परेचर, इमिशन ऑफ लाईट अँड बर्निंग. हे सगळे इफेक्ट आहेत, इफेक्ट ऑफ हीट. तर ह्या पद्धतीने ह्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. याच्यानंतर महत्त्वाचा एक कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, हीट. हीट म्हणजे काय, तर हीट ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. जसे आपण बऱ्याच फिजिकल क्वांटिटी बघितल्या, फोर्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. तर त्याच पद्धतीने हीट देखील एक फिजिकल क्वांटिटी आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. इट फ्लोज फ्रॉम अ बॉडी ऑफ हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. हीट नेहमी एक एनर्जीचा फॉर्म आहे आणि ती नेहमी हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरकडं फ्लो होत असते. याशिवाय हीट तुम्ही डिफाईन कशी कराल, तर प्रत्येक सबस्टन्स हा ॲटम्सने बनलेला असतो आणि त्या ॲटम्सची टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या सबस्टन्सची हीट असं आपण म्हणू शकतो. बघा, एखादा सबस्टन्स, तो सबस्टन्स ॲटम्सनी बनलेला असतो आणि त्या ॲटम्सची टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या सबस्टन्सची हीट. So the total kinetic energy of the atom in a substance is measure of heat contained in that substance. याशिवाय SI युनिट ऑफ हीट काय आहे, तर SI युनिट ऑफ हीट हे जूल आहे. हीट बीइंग अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन अर्ग, कॅलरीज अँड किलो कॅलरीज. म्हणजे हीटचं अदर युनिट कुठले आहेत, तर अर्ग, कॅलरी आणि किलो कॅलरी हे हीटचे वेगवेगळे युनिट्स आहेत. तर इन शॉर्ट हीटमध्ये लक्षात ठेवायचं, हीटची डेफिनेशन कशी सांगाल, तर इट इज अ टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स इन अ सबस्टन्स इज द मेजर ऑफ हीट कंटेंटेड इन दॅट सबस्टन्स. तर हे झालं हीटबद्दल. आता ह्याच्यानंतर कन्सेप्ट बघूया टेम्परेचर. हीट आणि टेम्परेचरमध्ये काय डिफरन्स असेल, तर टेम्परेचर कसं डिफाईन करतो आपण, इट इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ ए बॉडी. एखादी बॉडी ही किती डिग्रीने हॉट किंवा किती डिग्रीने कोल्ड आहे हे जेव्हा आपण मेजर करतो म्हणजे त्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करतो. म्हणजे आपण एखाद्या वस्तूचं टेम्परेचर ज्यावेळेस मेजर करतो त्यावेळेस त्या वस्तूचं ॲव्हरेज टेम्परेचर कधी पण मेजर करतो किंवा त्या सबस्टन्सच्या ॲटमची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती आहे हे मेजर करतो. आणि हाच टेम्परेचर आणि हीटमध्ये डिफरन्स आहे. टेम्परेचर इज अ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स आणि हीट म्हणजे काय, तर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम्स इन द सबस्टन्स. हा मेन डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. तर टेम्परेचरची डेफिनेशन सांगताना नेहमी सांगायची, इट इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस ऑफ
or coldness of a body. It decides the direction of flow of heat. The temperature of the substance is related to the average kinetic energy of the atoms in the substance. तसंच या टेम्परेचरचं SI युनिट काय आहे तर केल्विन आहे आणि it can be expressed in other units like degree Celsius, degree Fahrenheit. तर टेम्परेचर हे डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाईटमध्ये देखील एक्सप्रेस केलं जातं आणि ह्याचे युनिट कन्व्हर्जन जे आहेत ते ह्या पद्धतीने आहेत. तर याचा सिम्पल फॉर्म्युला आहे K=C + 273.15. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सेल्सिअसचं केल्विनमध्ये रूपांतर करायचं असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये 273.15 युनिट ॲड करणार. तसंच ज्यावेळेस आपल्याला डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाईटमध्ये रूपांतर करायचं असेल त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला असेल F = 9/5 × C + 32. आणि ज्यावेळेस आपल्याला डिग्री केल्विनचं रूपांतर फॅरनहाईटमध्ये करायचं असेल त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला असेल 9/5 K 273.15 + 32. तर हे सगळे युनिट कन्व्हर्जन आहेत जे टेम्परेचरचे युनिटमधील आपल्याला कन्व्हर्जन करताना उपयोगी पडतील. यानंतर आपण बघूया बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर हा जनरली 100 डिग्री सेल्सिअसला असतो. त्याचं फॅरनहाईट आणि केल्विनमध्ये रूपांतर कसं असेल तसंच त्याचा वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअसला तो फ्रीज होतो. वॉटर हे फ्रीज होतो किंवा त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. त्यावेळेस फॅरनहाईट आणि केल्विनचं टेम्परेचर किती असेल किंवा त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा डिग्री केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते कसे असेल त्याचा एक चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. तर तो चार्ट ह्या पद्धतीने आहे. तर ह्याच्यामध्ये बघा बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ज्यावेळेस 100 असतं त्यावेळेस फॅरनहाईट 212 डिग्री असतो आणि केल्विन 373.15 असतं. तर ह्याचं चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर आपण बघूया स्पेसिफिक हीट म्हणजे काय. स्पेसिफिक हीट म्हणजे काय तर स्पेसिफिक हीट म्हणजे काय तर कोणत्याही सबस्टन्सचा युनिट पार्ट मला जर का 1 डिग्री सेल्सिअसने त्याचं टेम्परेचर वाढवायचं असेल त्याच्यासाठी मला किती हीट लागते ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट. लक्षात राहील. एखाद्या सबस्टन्सच्या युनिट पार्टचं टेम्परेचर मला 1 डिग्री सेल्सिअसने जर का वाढवायचं असेल तर ते वाढवण्यासाठी किती हीट लागते ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट. The specific heat of an object is the amount of heat required to increase the temperature of unit mass of that substance through 1 degree. The specific heat of an object is the amount of heat required to increase the temperature of unit mass of that substance through 1 degree is called specific heat. तर याशिवाय याचे युनिट्स काय आहेत स्पेसिफिक हीटचे तर जूल पर kg डिग्री केल्विन किंवा जूल पर kg डिग्री सेल्सिअस किंवा CGS युनिट काय होईल कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर हे झालं स्पेसिफिक हीटबद्दल. तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ज्यावेळेस एखादी बॉडी हीट ॲब्सॉर्ब करते किंवा एखाद्या बॉडीमधून हीट बाहेर पडते त्यावेळेस ती किती हीट असते किंवा त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे का तर हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर गिवन आउट बाय द बॉडी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉलोइंग फॉर्म्युला Q = mc Tf - Ti. तर या ठिकाणी Q म्हणजे हीट जी ॲब्सॉर्ब केली जाते किंवा बाहेर रिलीज केली जाते. M म्हणजे त्या सबस्टन्सचं मास. C इज द स्पेसिफिक हीट आणि Tf आणि Ti म्हणजे त्या बॉडीचं फायनल टेम्परेचर आणि इनिशियल टेम्परेचर. तर या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला माहिती असतील तर आपण एखाद्या बॉडीतून किती हीट बाहेर पडली किंवा किती हीट ॲब्सॉर्ब केली हे
आपण काढू शकतो. तर Q इज इक्वल टू MC डेल्टा टी किंवा T फायनल मायनस T इनिशियल हे त्याचं सूत्र आहे किंवा फॉर्म्युला आहे. तसंच द कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड सबस्टन्सेस. कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड सबस्टन्सेस. आता बघा, ज्या वेळेस आपण एखाद्या सबस्टन्सला हीट करेल त्यावेळेस त्याचं लिनियर एक्सपान्शन होईल, म्हणजे तो एका दिशेने तो एक्सपांड होईल किंवा त्याची साईज वाढेल. तर ते जे एक्सपान्शन होतं ते आपण कुठल्या फॉर्म्युल्याने काढू शकतो? तर त्याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इज इक्वल टू L2 मायनस L1 डिवायडेड बाय L1 इंटू डेल्टा टी. या फॉर्म्युल्याने आपण कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन काढू शकतो. तसंच कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड सबस्टन्सेस याच्यासाठी फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू A2 मायनस A1 डिवायडेड बाय A1 डेल्टा टी. ह्याच पद्धतीने व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन का तो बीटा या अक्षराने दर्शवला जातो आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बीटा इज इक्वल टू V2 मायनस V1 अपॉन V1 डेल्टा टी. तर हे सर्व फॉर्म्युले आपण कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन आणि कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन हे काढण्यासाठी वापरणार आहोत. तर या पद्धतीने ह्या टॉपिकमधला हा सेशन आपण आज इथं थांबूया. उरलेला पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया.